त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासंचा केला सराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटे सरा कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मजे कोण तारी रे प्रभो मज कोण तारी रे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवनदो श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम दयानवादी क्रोध का आवाज कमी करा जास्त बायांचा पण कमी करा सगळेच करा शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम दयानवादी क्रोध का सेवकाचा निवडलेला
दक्षिण काशी पैठण पीठाधीश्वर संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अत्यंत महत्वाचा गोड प्रासादिक असा अभंग. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज आशुतोष भगवान मातुलेश्वर महादेवाच्या बद्दलची अलौकिक सामर्थ्य शक्ती व्यक्त करतात. पहिल्या चरणामध्ये संत एकनाथ महाराज भगवान शिवाच्या स्वभावाचं वर्णन करतात. तो कसा आहे. दुसऱ्या चरणामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराज त्याच्या नावात काही शक्ती आहे त्याचं वर्णन करतात. तिसऱ्या चरणामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराज भगवान शंकराच्या दर्शनात काही शक्ती आहे त्याचं वर्णन करतात. आणि भगवान शंकराची इतकी सारी भक्ती केल्यानंतर तो भक्ताला नेमकं काय फळ देतो याचं वर्णन करतात. अभंगावरती निरूपण करण्यापूर्वी अल्पसहा परिहार घेण्यात त्याचा भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं चालू असलेला हा अव्याहतपणे अखंड 35 वर्षापासूनचा महाशिवरात्री उत्सव श्री क्षेत्र मातुलेश्वर महादेव मंदिर, मातुरी तालुका जिल्हा नाशिक, समस्त ग्राम विकास मंडळ या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने समस्त ग्रामस्थ मातुरीकर दानशूर अन्नदाते 35 वर्षांनी परंपरेनं मातुलेश्वराची सेवा करणारे सर्व वारकरी वैष्णव शिवभक्त यांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला हा महाशिवरात्रीचा पर्व काळावरती अखंड नाम सप्ताह. आणि या सप्ताहातील आजची ही अत्यंत महत्वाची महाशिवरात्रीच्या पर्व काळावरची सेवा ग्राम विकास मंडळाच्या सूचनेने निमंत्रणाने मला प्राप्त झालेली आहे. या सेवेकरता महाराष्ट्रातील अत्यंत गुणीजन मंडळी या ठिकाणी 7 दिवस पर्यंत आपली सर्वांची भगवान शंकराची सेवा करण्यासाठी उपस्थित आहे. मदनगाचार्य हरिभक्ती परायण ऍडव्होकेट नंदलाल जबरदस्त हात पावर आहे, प्रभावी वादन आहे. दोनही गुरुजन गायक कीर्तनाच्या सुरुवातीला पंचपदीची विना घेतली त्या ताई साहेब सर्व आळंदीकर असतात. आळंदीकर गुरुबंधू मंडळी बालवारकरी मातुरी गावातील मातुरीतील बालगोपाळ टाळगुण उभे आहे. सर्व जुने जाणते त्या गावातील परिसरातील टाळकरी मंडळी विनेकरी उजव्या खांद्यावर विना उजव्या खांद्यावर खांदा 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 दाबायचा असतो. एवढं लक्षात राहा. विना डाव्या खांद्यावर नाही घ्यायचं, उजव्याच खांद्यावर घ्यायचं. कीर्तनासाठी उपस्थित सर्व मातृ पितृवर्ग सर्व योगटाचे ग्रामस्थ बालगोपाळ माझे सहकारी हार्मोनियम वादक माऊली भागवत खूप गोड दिवस आहे आज. इतकं चैतन्य आहे या भारतवर्षामध्ये आज. प्रत्येक महिन्याला शिवरात्र आहे. इकडे लक्ष द्या.
तिकडनं शांतता ठेवा. आवाज कोणाचा इकडं? शांतता. ऐका, दर महिन्याला शिवरात्र आहे. दर महिन्याची जी शिवरात्र आहे ती नुसती शिवरात्र आहे, पण आजची जी शिवरात्र आहे ती महाशिवरात्र. त्या शिवरात्रीचा उपवास केला न केला फळ मिळेल नाही सांगता येत, पण आजच्या शिवरात्रीचा उपवास केला, भगवान शिवाचा जलाभिषेक केला, दुग्धाभिषेक केला, पत्रम पुष्पम फलम तोयम योगी भक्त्या प्रयश्चिती तदहम भक्त बहुत अश्नामी प्रयतात्मनः प्रयत्नपूर्वक अट्टहासन श्रद्धेने भगवान शंकराची सेवा केली, वाचेन पंचाक्षरी मंत्राचं गायन केलं, भगवान शिवाला आळवलं तर भगवान शिव प्रसन्न होता. सामान्य उपचारानं, सामान्य भक्तीनं, सोप्या पद्धतीनं भक्ती परंपरा अवघड आहे. परमात्म्याच्या उपासनेचे मार्ग सूक्ष्म आहे, दुस्तर आहे, क्लिष्ट आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, हे सगळे भक्ती मार्ग सूक्ष्म, दुस्तर, क्लिष्ट भगवान शिवाच्या उपासनेमध्ये मोडले जातात. काही गरज नाही त्या वाटेनं जाण्याची. म्हणून या वाटा सूक्ष्म, दुस्तर केला राज्यभार. अत्यंत सोपी भक्ती. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन तत्वता सोपे बहु. या पर्व काळावरती भगवान शिवाची अशी पद्धतीने सेवा जर केली तर भगवान शिव प्रसन्न होतात, भक्ताला आशीर्वाद देतात, अशी आख्यायिका आहे. मानवाला देतात येतात विशेष नाही, दानवाला सुद्धा आशीर्वाद देतात. पुराणामध्ये अशा अनेक कथा आहेत, शेकडो कथा आहेत. हे पर्व आहे. भागवत धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये 5 प्रकारची पर्व सांगितलेली आहे. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमी शिवरात्री. भगवान विष्णूचे जे भक्त आहेत त्यांना वैष्णव असं म्हणतात. आदिशक्ती भगवतीचे जे भक्त आहेत त्यांना शाक्त असे म्हणतात. गणपतीचे जे भक्त आहेत त्यांना गणपती असं म्हणतात. सूर्याचे जे उपासक आहेत त्यांना सौर्य असं म्हणतात. आणि भगवान शिवाचे जे उपासक आहेत त्यांना शैव असे म्हणतात. वास्तविक पाहता पहिला कुंभमेळा फक्त एकाच ठिकाणी भरायचा, म्हणजे हरिद्वार, प्रयाग आणि आपल्या महाराष्ट्रात पहिला कुंभमेळा कुठे होता? पहिला नाशिक, पंचवटी. पण वैष्णवांमध्ये आणि संन्याशांमध्ये वाद झाला. बैराग्यांना संन्याशांना त्र्यंबक दिलं आणि वैष्णवांना नाशिक दिलं. पण वारकरी संप्रदायाने या भारतवर्षामध्ये अशी अद्वैत परंपरा सांगितली. वारकरी नुसते एकादशीच नाही करत, तर एकादशीच्या जोडीला सोमवार पण करतात.
फक्त एकादशी करतो पण सोमवार करत नाही, त्याला हाप वारकरी म्हणतात. हाप म्हणजे डोक्यात नाही, हाप त्याला आधात वारकरी म्हणतात. पण एकादशीच्या जोडीला जर सोमवार करत असेल तर त्याला पूर्ण वारकरी म्हणतात, त्याला वैष्णवाशी म्हणतात. एकादशी व्रत सोमवार करीसी, एकादशी करतात आणि सोमवार करत नाही. तुकोबाला म्हणतात त्यांची गती नेमकी कोणती वेळ सांगता येत नाही, यांना गतीच नाही. आता एकादशी व्रत सोमवार करीसी, कोण त्यांची गती होईल नेनो, होईल नेनो, कोण त्यांची गती होईल नेनो रे, होईल नेनो, होईल नेनो. नुसती एकादशी करू नका, एकादशीच्या जोडीला सोमवार पण करा. तुम्हाला वाटत असेल वारकऱ्यांमध्ये आणि शिवभक्तांमध्ये भेद आहे, पण भेद अजिबात नाही. शिवाचे भक्त म्हणून भगवान शंकराचे शैव आणि वारकरी विष्णूचे जेवढे अवतार आहेत त्या सगळ्यांची सेवा करणारे वैष्णव वारकरी. पण सगळ्यात मोठा वारकरी कोणी माहिती तुम्हाला? 12 महिन्याच्या किती एकादशी रामदास? 24 बरोबर, 24 आणि 5 पर्व काळ कोणते? नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी आणि शिवरात्री. 24 आणि 5 किती? 29, 20 आणि 9, 20, 9, 20, 9 वैष्णव. या सगळ्यांचा सगळ्यात मोठा वैष्णव कोण आहे? भगवान शंकर कोणाचे उपासक आहे? मंत्र हा शिवाचा, राम शिवाचा मंत्र कोणता आहे? शिवाचा मंत्र कोणता आहे? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव श्रीराम, भजन करी महादेव श्रीराम, भजन करी राम तुझी सदाशिव, राम तुझी सदाशिव, शिव 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 शिव. जे स्वतःही घेतात आणि दुसऱ्यालाही सांगतात. मेरा पल पल बेता जपले नमः शिवाय, मेरा पल पल बेता जपले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मेरा पल पल बेता
शिव शिव तुम हृदय से बोलो। कॅमेरा माऊली बस सेट करून ठेवा, डिस्टर्ब नको तुम्हाला. हे बोललो तुम्हाला बोललाच काय व्यवस्थित आहे. कलेक्शन करा पण मला डिस्टर्ब नका. हा जरूर खूप चांगलं काम आहे, तेही प्रसार होतो संप्रदायाचा. पण हे राहून जाईल. शिव शिव तुम हृदय से बोलो, मन मंदिर का दर्पण खोलो. शिव शिव तुम स्पष्ट ऐकलं तर तुम्हाला शब्द कळतो का? तुम्हाला विचारतो शब्द कळतोय का? शिव शिव तुम हृदय से बोलो, मन मंदिर का दर्पण खोलो. ओ अब क्षण खाली जाए, हो रामा अब क्षण खाली जाए, मुख से जप लो नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. सतत त्याचं नामस्मरण करणं. आपल्याला काही सवय लागली. सगळी मंदिरं फुले आहेत. प्रत्येक मंदिरात भजन, प्रत्येक मंदिरात कीर्तन, प्रत्येक मंदिरात महाप्रसाद खिचडी वाटत आहे. आणि प्रत्येक मंदिरात भोगे लावले. काय लावलं? देवाच्या भजनासाठी साऊंड सिस्टीम. माणसं बोलतच नाही. माणसं गेल्यानंतर मंदिरात जातात. देव सोडून माणसाला राग. खूप दिवसात भेटले. हॅलो, कुठे होतीस तू? मागच्या शिवरात्रीला भेटली होतीस. त्याच्या आजच देव राहिला बाजूला. देव बाजूला राहिला. देवाचं भजन करायला सिस्टीम, साऊंड. आता मध्ये एक नवीन प्रकार बघितला आता येताना, डीजे. कोणचा? डीजे. वेगळा प्रकार. हे महाशिवरात्रीचं पर्व आजच्या
रात्री 12 पर्यंत, कालच्या रात्रीपासून आजच्या रात्री 12 पर्यंत ते उद्या सकाळी 2:45 पर्यंत पहाटेच्या, हे शिवतत्व, हे शिववलय या ब्रह्मांडामध्ये 1,00,000 पटीने प्रभावित आहे. किती पटीने? 1,00,000 पटी. काहीच लागत नाही शिवाला प्रसन्न करण्यासाठी, काहीच लागत नाही. एक पसा पाणी, पाणी किती लागतं? पसा, पसा म्हणजे किती? एवढ्या हातावर जेवढे येतात तेवढं. आणि एक बिल्वदल, किती किती बिल्व? एक बिल्वदल. काहीच नसेल. चंदनाक्षता, चंदनाक्षता, अक्षता म्हणजे काय? अक्षरा म्हणजे आता मी दर्शनाला गेलो, आमची एक बहीण तांदळाचं काहीतरी तयार करत होती, तांदळाचं काहीतरी तयार करत होती. आणि ती ते तयार करून भगवान शिवाच्या शिवलिंगावरती अर्पण करणार होती. तिने कुठंतरी वाचलंय, तिने कोणाच्या तरी सत्संगात कथेमध्ये ऐकलंय की आज हा उपचार केल्यानंतर दारिद्र्य घालवायचं असेल ना, आजचा दिवस सोडू नका. पीडा घालवायची असेल ना, आजचा दिवस सोडू नका. रोग घालवायचा असेल ना, आजचा दिवस सोडू नका. तुमचा मुलगा अडाणी आहे, अज्ञानी, त्याला बुद्धी आली वाटते ना, आजचा दिवस सोडू नका. देव गोळा आहे आज, आज 10 पटी गोळा आहे. त्याला काही मागा, त्याला काही मागा, तो देतो. धन पाहिजे ना, बुद्धी पाहिजे ना, आरोग्य पाहिजे ना. आज देवाला जर लाल फूल, निळं फूल, ज्याच्या राशीला जसं जसं असेल तसं, आणि आज जर देवाला रात्री 12 वाजता ताजा ऊसाचा रस जर दिला, तर तुमच्या घरामध्ये कुठल्या प्रकारची धनाची कमतरता शिल्लक राहणार. सध्या प्रदीप शर्मांनी शिवमहापुराण कथेमधून या भारतवर्षामधल्या सगळ्या शिवमंदिरांचा जीर्णोद्धार केला. सगळी भारतातली सगळी शंकराची मंदिर फुल केले, 12 महिने. स्त्रिया पहिल्या महादेवाच्या मंदिराच्या आतमध्ये, खरे खोटे त्या बाहेरून दर्शन घ्यायचे. फुल अंधश्रद्धा होती, काही काळ. पण आता भगवान शिवाला इतक्या आंघोळी आहेत, इतकं पाणी आहे आणि इतकं दूध आहे का त्याला कपडे घालायलाच येत नाही. आणि थंडी वाजते देवाला, थंडी वाजते देवाला. थंड पाणी नका देऊ प्रत्येक वेळेस. उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी द्या, हिवाळ्याच्या दिवसामध्ये कोमट पाणी देत जा. डोळा येतो, प्रसन्न होतो. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी, शांती म्हणून संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी भगवान शिवाच्या बद्दल ही जी प्रशंसा केलेली आहे, भगवान शिवाबद्दलची, वारकरी परंपरा, वारकरी उपासना, वारकरी भक्ती, या वारकरी परंपरेमध्ये निष्ठेशी तडजोड नाही. थोडस विचारपूर्वक कीर्तन ऐका. रोजच्या कीर्तनात आणि आजच्या कीर्तनात फरक आहे. आज तुमची करमणूक होईल असं कीर्तन नाही होणार, तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन नाही, तुमचं भजन होईल असं कीर्तन. टाइमपास नाही. आज जेवढं ऐकायचं मलाच माहिती नाही मी नेमकं काय सांगणार. मी काही डोक्यात ठरवून आलो नाही, मला काही पानं नाही वाचायची. मला आज भगवान मातुलेश्वरची बुद्धी दिली. मी कदाचित इथपर्यंत पोहोचू पण शकलो नसतो, अडचण होती थोडीशी, आलोच नसतो. पण ज्या आत्मीयतेनं मला निमंत्रण दिलंय ना, ती आत्मीयता मला तुटू द्यायची नाही म्हणून पोहोचलो.
नाही तर सध्या राजकारणामध्ये जसं प्रदूषण आहे तसं धर्मामध्ये संप्रदायामध्ये सुद्धा प्रदूषण. कीर्तन कशासाठी आहे, सप्ताह कशासाठी आहे? माणसं जोडायला आहे, माणसांची मनं जोडायला आहे, माणसांच्या मनातले विकार घालवायला आहे. पण सध्या महाराष्ट्रामध्ये प्रदूषण आहे आणि या प्रदूषणाला 80% जबाबदार कीर्तनकार आहेत. लोक नंतर संतांची, तुकोबांची, नामदेव महाराजांची, एकनाथ महाराजांची, सावता महाराजांची कीर्तनं आदराची होती. कशाची होती? शब्द काढताय का? संतांची कीर्तनं आदराची होती. आमची कीर्तनं दराची आहे. आमची कीर्तनं दराची. लोकांना हा बुवा साधा दिसतो, पैसे मागत नाही, दिले तेवढे घेतो. हा कमी 50-60 हजार रुपये मागितले, मोठा बाब आहे. नोटा मोजणारा कीर्तनकार मोठा नसतो. नोटा मोजणारा कीर्तन खरा नसतो. कीर्तनामध्ये तुमच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे. ते मी संत चरित्र सांगू, नीट ऐका. ते पण संत चरित्र सांगू, भगवंताच्या कथा सांगू, साधूची, ऋषीची, मुनीची, महाभारत, रामायण, भागवत, उपनिषद, पुराणातल्या कथा सांगून डोळ्याला पाणी आलं पाहिजे. कीर्तनामध्ये वेगवेगळ्या स्टोऱ्या सांगून आहे डोळ्याला पाणी आलं. कीर्तन नाहीच. नीट ऐका. ते कीर्तनच नाही, तो टाइमपास आहे. सध्या ब्रँड कीर्तनकारांची. त्याच्यामध्ये बरेच आक्रमण झाले. काही बाल कीर्तनकार, काही कुमारी कीर्तनकार. अनुभव काय? कुठे श्रद्धा कुठे? प्रदूषण किती आहे? त्या प्रदूषणात आपल्याला आपली श्रद्धा टिकवायची आहे. तारेवरची कसरत आहे. तो खूप बरा म्हणतात, भक्ती दे कठीण आमचे शब्द काय ते तुमच्या लक्षातच येत नाही. तुम्हाला एक निघून वाटलं आनंद झाला, तो त्याच वयात भेटतो, नंतर नाही भेटतो. आता तरी म्हातारा घ्यायला नाचायला निष्ठा एक धरीला चित्ती आम्ही रकमानी जापते. पुढचा ऐका ना, शेवटचा निर्वाणीचा भाग सांगितलं. अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगात एकनिष्ठा आम्ही न धरू पालट न संगीये वाट सापडली आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणूया देव अनिकाची. आमचा एकच देव आहे, त्या देवाशिवाय आम्हाला दुसरा देव माहीत नाही. कटेवरीक नाही ज्या देवाचे नेहे मी तयाचे दर्शन. ही संतांची निष्ठा आहे. संतांची भक्ती कशी माहिती ना? संतांची भक्ती, तुकोबारायांची भक्ती, नाथांची, नामदेवांची, सगळ्या वारकऱ्यांची, जेवढ्या जेवढ्या जातीमध्ये संत निर्माण झाले, प्रत्येक जातीत वारकरी संत आहे. तुम्ही म्हणा कुठल्या कुठल्या जातीत आहे, तुम्ही जात सांगा, मी संत सांगतो. होऊन जाणार कॉम्पिटिशन. तुम्ही जात सांगा, मी संत सांगतो. संत जात पाहून जन्माला मिळाला. फक्त जातीने संत वाटून घेतले. हे माणसांच्या मनात सगळ्यात दुर्दैवी. ही कारस्थानच, ही कटकारस्थानच आहे. निर्वाणी करण्याची पाहिजे. प्रत्येक जातीत वारकरी संत आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या सगळ्या संतांनी जी भक्ती केली त्या भक्तीचं नाव आहे, नीट शब्द ऐका, ती आहे पतिव्रतेची भक्ती.
ती भक्ती कोणती आहे? पतिव्रतेची भक्ती. पतिव्रता तिलाच म्हणतात. सर्व भावे पती ज्ञानी आणि मन. दुसरा किती सौंदर्यवान असेल, काही लाभ असेल, शक्तिवान, सामर्थ्यवान, बलवान, श्रीमंत असेल, पण तिच्या मनाला तो येत नाही. एका राजाच्या दरबारी एक प्रधान होता. बालपणात त्याचे आई वडील गेले. 25 वर्षाचा झाला. सगळ्या सोयऱ्यांनी त्याचा विवाह ठरवला. सगळ्या सगळे सोयरे हा शब्द खूप महत्वाचा आहे. तुम्हाला कळाला का नाही? त्याच्यावरच गोडा आणले, सगळ्या सोयऱ्यांवरच आणले. मराठा आरक्षण कुठे आणले? सगळे सोयरे. तर सगळ्या सोयऱ्यांनी त्याचा विवाह जमवला. त्याला जी मुलगी मिळाली ती तिच्या बापाला येत होती. तिला वाटलं होतं ना तिच्या बापानं तिच्या आईचं जे श्रीधन होतं त्याच्या पत्नीच ते सगळं तिला दिलं. खूप पैसा आला, सोनं नाणं. तिनं आपल्या पतीला अलंकार केले, ते घातले. 15 दिवसानंतर दरबारात हजर झाला. सगळा दरबार त्याला ओळखेनाच झाला. नंतर त्याने ओळख सांगितली, अरे मी तोच आहे. त्याच्या अंगातले कपडे बघितले, त्याच्या डोक्यातली पगडी बघितली. माऊली, महिनाभर रोज नवा ड्रेस. माझा ऐका, इकडे बघा, महिनाभर रोज नवी पगडी. दरबार त्याच्यावरती आकर्षित झाला. त्याच्यात काही नवल नाही, पण त्या प्रजेचा तो जो राजा आहे तो राजा सुद्धा त्याच्यावरती आकर्षित झाला. राजाचं मन त्या प्रधानाच्या डोक्यात पगडी, कारण महिनाभर 15 दिवस रोज नवी पगडी, रोज नवा रंग. राजाने बोलवलं त्याला. राजाने सांगितलं ही पगडी मला पाहिजे आणि या पगडीतला रंग मला पाहिजे. कुठून विकत घेतली? त्या प्रधानानं सांगितलं विकत नाही घेतली, माझ्या धर्मपत्नीने ती बनवली. तिला रंग काम येतं, तिला विणकाम येतं, तिला नक्षी काम येतं, तिला भरत काम येतं. सगळं साहित्य दिलं. सांगितलं जा तुझ्या बायकोला सांग की राजाला पगडी पाहिजे आणि राजाला आवडली पाहिजे. जसा माझ्या पगडीत रंग आहे तसाच रंग राजाच्या पगडीत. तिनं 5-50 वेळा तो प्रयत्न केला, पण राजाला जो रंग पाहिजे होता तो रंग त्या पगडीत. राजाचा हट्ट होता. राजा नाराज झाला, राजा रागवला. राजाने तिला दरबारात बोलवलं, सांगितलं आणि राजाने तिला सांगितलं तुझ्या पतीच्या पगडीमध्ये जो रंग आहे तो रंग जर माझ्या पगडीत नसेल आणि तुझं राजाच्या आज्ञेचं उल्लंघन करत असेल तर तुला सुळावरती दिलं जाईल, तुला दंड दिला जाईल, तुला शिक्षा केली जाईल. बघ तयार आहेस का? तिच्या डोळ्यात पाणी. तिला आपला पतिव्रता धर्म आठवला. तिला आपल्या पतीचं स्मरण झालं आणि ती बोलली सुळावर जायला तयार आहे. राजा म्हटलं मरायला तयार, पण फक्त पगडीतला रंग द्यायला तयार नाही. कारण सांग. मंडळीत तिनं जे कारण सांगितलं ना ते कारण भक्तीच्या निष्ठेशी जोडायचं. ती म्हटली त्या पगडीत नाही रंग बघायचा, त्या कापडात नाही रंग बघायचा. वकील साहेब फक्त त्या कापडात रंग नाही बघत माऊली. ते कापड ज्यावेळेला पुढे अंथरते ना त्यावेळेला ती डोळे बंद करते. माझ्या पतीचा चेहरा डोळ्यासमोर आला. पतीच्या स्वभावाचं चिंतन करते. सद्गुणी, सदाचारी, सद्विवेकी, नीतिमान, चारित्र्यवान, शीलवान, कुलवान. माझ्या मनाला रंगवते. एक 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 गुण आठवते. त्यांचं प्रेम आठवते. तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. माझ्या त्या पती परमेश्वराचं गुणगान करते, मनाला रंगवते देवा. मग ते मन रंगलं की मग हातामध्ये घेते त्या डब्यातला रंग. त्याच्यात त्या डब्यातला रंग नाही टाकला, त्याच्यात आत्म्याचा रंग टाकला, पातीवर त्याचा रंग टाकला. राजा ऐकून खजील झाला. राजा पश्चाताप झाला.
आणि विदुषी पतिव्रता म्हणून तिचा गौरव केला. निष्ठा तुकोबाराने 3 निष्ठा सांगितली. तुकोबाराने 3 निष्ठा सांगितलेली आहे. पतिव्रते जैसा व्रतार पतिव्रतेला जसा तिचा पतीप्रमाणे, लोभी माणसाला जसं धन प्रमाण आहे, तसं तुकोबाराय म्हणतात आम्हाला लोभ चंद हरीच्या नामाचा परमात्म्याचा. एक मुद्दा संपला. तुकोबाराय इतके निष्ठावान आहेत, नामदेव महाराज इतके निष्ठावान आहेत, देह जावो अथवा राहो. ज्ञानेश्वर महाराज इतके निष्ठावान आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुझी आणवाही नका देवराया आणि बहु आवडाशी जीवापासून घ्या. संत एकनाथ महाराज म्हणतात जरी हे आकाश वळवळ आहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. ही सगळी संतांची निष्ठा. मग या भंगामध्ये संत एकनाथ महाराज भगवान शिवाचं वर्णन का करतात, त्याची स्तुती का करतात, द्या उत्तर. संतांनी जो देव म्हटलाय तो देव नेमका कसा आहे, ते देवाची शक्ती नेमकी कशी आहे, ते देवतत्व ते ईश्वर ते नेमकं कसं आहे. भगवंताचा एक अवतार नाही, किती अवतार आहे, किती अवतार आहे, दशावतार आहे. किती अवतार आहे भागवत सांगतो आम्ही, 24 अवतार आहे. वारकरी संत अनंत अवतार के शिवावतार. मग त्याच्यामध्ये राम आला, त्याच्यामध्ये कृष्ण आला, किंवा देव म्हणतात स्वतः पिता मनुष्य जगतो, माता दाता पिता म्हणजे देवही मीच आहे आणि दिवी मीच आहे, आई मीच आहे आणि बापही मीच आहे. आरती झाल्या का त्वमेव माताच पिता त्वमेव विद्या त्वमेव सर्व. म्हणजे जेव्हा सर्व काही तूच आहे, रामही तोच आहे, कृष्णही तोच आहे आणि विठ्ठलही तोच आहे. पंढरपूरला जातो आम्ही, देवाचा अभिषेक करतो, देवाच्या पायावर वाहताना तुळस वाहतो. डोक्यावर काय वाहतात, डोक्यावर काय वाहतात, पांडुरंगाच्या डोक्यावर तुळस नाही वाहत, बेल वाहतात. कारण काय, परब्रह्मलिंगम. लिंग हा शब्द कुणाला अभिप्रेत आहे, रामाला अभिप्रेत आहे, कृष्णाला अभिप्रेत आहे की शंकराला अभिप्रेत आहे? उत्तर द्या कुणाला.
भगवान शिवाला. याचा अर्थ काय हो? याचा अर्थ असा आहे, भगवान श्री पांडुरंगाने भगवान शंकराला आपल्या डोक्यावर धारण केलेला आहे. पंढरपूरची वारी भरली, पंढरपूरची वारी भरली आणि भगवान शंकर निघाले पताका घेऊन वारीला. आई साहेब म्हटलं कुठे चालले? देव म्हटले मी पंढरपूरला चाललो आहे. खूप वारकरी माझी वाट पाहता. बरोबर तुम्ही चालले आणि आम्हाला यायची हाऊस नाही का? मला बी यायचं. पार्वती वेळेसारखी काय करतेस? 50 लाखाची गर्दी असेल, तुला सर होईल? बरं सर मी होणार. इतक्या वेळा आले नाही तुमच्याकडे. बरं निघाले दोघे निघाले तर पुढे आला मोठ्या पोटाचा बाबा. कोण? तुमचं लक्ष आहे का? मोठ्या पोटा बाबा कोण? वकदम महाकाय. आला लंबोदर पीतांबर कणवर बंधन तोही मला. आता जायचं कसं? सगळे निघाले. वारीतली गर्दी बघितली आणि आईसाहेब चक्र बघितल्या. आईसाहेबाच्या गर्दी एका ठिकाणी ठेवली. मंदिरात त्याला दर्शनाच्या बारीला लागलं. कुठं कुठं कोण कोण आहे ते जरा मी पाहायचं. गणपतीची ढेर मोठी सोडला. गणपती उजवायला लागले. तर भगवान शंकराला ओढ लागली पांडुरंगाची. गणपतीला ठेवून त्या सगळ्या मंडपामध्ये एका एका ठिकाणी आईसाहेब पार्वती माता आहे, एका ठिकाणी गणपती आहे. नंदी तर गर्दीच्या बाहेरच. दुसऱ्या घाटावर नंदी बघा. मारुतीच्या मंदिरापुढे तुम्ही नंदी बघितलाय का? पण पंढरपूर तो कोण आहे? भगवान शिवाचं वाहन. हे शंकराचार्याने वर्णन केलंय. समचरण सर्वजन सामूला जगन हितमानी तरुण तुलसीमाला कंदरम कंठेत्रम सदैव वासुदेवं चिंतयामि. हे भगवान शिवाचं वर्णन. भक्ती करा ही निष्ठा आहे. कृष्णही तोच आहे, रामही तोच आहे, शिवही तोच आहे. ज्या ज्या वेळेला ज्या ज्या स्वरूपामध्ये जे जे काम करायचं होतं त्या कामाचा तो अवतार आहे. विठाला चला म्हणून संतांनी भगवान शंकराची स्तुती केला, गौरव केला तर दोष ठरत नाही. आता भगवान शंकराचं वर्णन करायचंय, पण नेमकं कशाचं वर्णन करायचंय? सगळ्यात पहिलं भगवान शंकराच्या स्वभावाचं वर्णन संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्याच्या शिव एका एका शब्दाचा अर्थ. शिव या शब्दाचा अर्थ कल्याण करणारा. शिवाईचा शब्द कल्याणकारक, पवित्र, पावन, तिन्ही लोक त्रिगुणामध्ये शिव हा शब्द कल्याण करणारा आहे. भगवान हा शिव स्वभावाने कसा आहे तर एकनाथ महाराज म्हणतात तो भोळा आहे. तुम्हाला जसा भोळा वाटतो तसा देव भोळा नाही. परंतु देवाच्या या स्वभावाच्या काही कथा पुराणांमध्ये आलेल्या आहेत. भगवान शंकराचा सेवक आहे, त्याचं नाव भस्मासुर आहे. त्या भस्मासुराला काम काय होतं? भोळा शब्दावर बोलतोय. त्या भस्मासुराला काम होतं. आता भगवान स्वभावाचा वेश, शंकराचा वेश कसा आहे? गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा, गळ्यामध्ये सर्प आणि सगळ्या अंगाला काय लावली? राख लावली. ती राख लाकडाची नाही, मेलेल्या माणसाची ताजी गरम गरम
ती रात्र अंगावरती वस्त्र कोणतं? गजचर्म, म्हणजे गजचर्म व्याघ्रांग. गळ्यामध्ये नाग आहे, त्या नागाचं नाव काय? वासुकी. तो हार. असा त्याचा सगळा वेश आहे. त्याचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे? 5 स्टार, 7 स्टार, 3 स्टार. मग लक्झरीज एसी का नॉन एसी का फार्म हाऊस आहे? गंगापूरचे. तो स्मशानात राहतो. हे सगळं त्याचं जे वर्णन आहे ना, हे मंगल शब्दामध्ये फिट बसत नाही. हे सगळं अमंगल आहे. स्मशान मंगल आहे का अमंगल आहे? तुम्हाला जर फिरायचं असलं, हे पुरी हलवास तुम्हाला जर बोर झालं, बोर, तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला कुठे जाता? बागेत. कुठे जात? गार्डन. भगवान शिवाला गार्डन मध्ये जावं वाटत नसेल, पण भगवान शिवाने या जगतातल्या सगळ्या माया मोहाचा त्याग केलेला आहे आणि देव स्मशानात राहतो. ते भगवान शिवाचं वैराग्याचं प्रतीक. सगळं अमंगल आहे. मेलेल्या माणसाची राख लावतो, अमंगल. मेलेल्या माणसाच्या मुडक्याची माळ घालतो, अमंगल. गजचर्म पांघरतो, अमंगल. कधी कधी राक्षसांना मारलं तर त्यांचं रक्त पितो, अमंगल. सगळं अमंगल. बरं त्याचे फ्रेंड सर्कल कोणतं माहिती का? पक्कीच आहे. भूती वेताळ नाचती भूत. आपल्याकडे पण भूत आहे. ते डीजे लागल्यानंतर जे नाचतात ना, ते भूतच. कारण ते माणसासारखे नाचतीच नाही. कारण मी कीर्तनात नाही करू शकत ते कसे नाचतात. वेगवेगळे डान्स. जी बाहेर काढायचा डान्स आहे, जमिनीला लोळायचा डान्स आहे, त्याला कोणता डान्स म्हणतात? कोणता? नाही. तुम्ही करत दिसते दादीच्या लग्नात केला असेल. वेगवेगळे डान्स आहे, त्याचे फ्रेंड सगळं आनंद आहे. त्या भस्मासुराला काम काय होतं? मेलेल्या माणसाचं बस मारायचं आणि भगवान शंकराला पूजेमध्ये द्यायचं. भगवान शंकराचा देवच तो भस्मासूर कंटाळला. कधी कधी त्याच्या मोबाईलचं नेट पॅक संपायचं, त्याला लोकेशन ट्रेसच होत नव्हतं. कोण पुढे गेले, कोण पुढे लई गोळा. रामदास पाटलांना म्हटलं मला उशीर होतो यायला, मी इकडनं येऊ का पंचवटीतून? कसं येऊ? ते लोकेशन टाक. मला नाही येत होत, आपल्याला जमत. म्हटलं ठीक आहे. मग विचारलं माझा असा आला. बोला तो भस्मासूर कंटाळला. कोण कुठे गेले, ऍड्रेस पत्ता काही सापडत. कंटाळून जायचं. भगवान शंकर राखायचे. मी एक दिवस तो भस्मासूर म्हटलं देव खूप त्रास होतो, माझी इच्छा आहे तुम्ही मला वर द्या. तुम्ही मला जर वर दिला तुमच्या पूजेत अडथळा येणार नाही आणि मला त्रास होणार. काय करायचं? भस्मासूर म्हटलं मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवी त्याचा भस्म लावायचे. भोळा महादेव कथा असतो. आता तो भोळा महादेव होता, भस्मासूर नव्हता. भस्मासूर म्हणजे आसुरी प्रवृत्ती, दानवी विकृती, घाण प्रवृत्ती. आता तो राक्षस तो दानव, त्याच्या विरोधी कोण? त्याचे विरोधक कोण? दानवाचे विरोधक कोण? म्हणा मानव. बिगर मालकाचे विरोधक कोण? मालक. मग या भस्मासुराने असा उद्योग चालू केला, पहिले मालकी मारायला लागला. सध्या तसंच वातावरण झालं. मालकऱ्यांवरतीच संकट आली. मग ही प्रवृत्ती भस्मासूर सगळे मालकरी वैतागले आणि तुझ्याकडे गेले. बरोबर देवाकडे
ब्रह्मदेव सगळ्यांना घेऊन विष्णूकडे गेले आणि विष्णू सगळ्यांना घेऊन सगळे कार्य करतात. भगवान शंकर म्हटले आता एकदा वर दिला परत मागे घेता येत नाही. बच्चे कंपनी जागे उभे राहा, हलू नका. बसलेले बसून राहा, उभे राहा. बसायला असतं नॉन डिस्टर्ब होता बसा, काय अडचण नाही. सगळे शंकराकडे गेले. शंकर म्हटले आता दिला, आता वर मागे घेता येत नाही. सगळे गेले रिटर्न. भस्मासूर शोधत होता. मधी गाठ पडली नारदाची. नारदाच्या पाठीमागे लागली भस्मासूर. नारद म्हटले मला मारून काय मिळायचे, टाळांची आणि एक घेऊन काय करणार तू भजन. तुला एक युक्ती देतो, तुझ्या कामातून तुझी मुक्ती होईल. काय म्हटले तुला ज्याने हा वर दिला ना त्याच्यावर प्रयोग करून बघ. म्हटलं त्याचा फायदा काय, कैलासाचा राजा होशील आणि त्याची जी बायको होईल तिच्या इतकी सुंदर जगात श्री ती तुझी होईल. भस्मासुरच होता. त्याला पार्वतीचं रूप आठवलं, कामातून झाला आणि काम विसरला आणि याने जो मंत्र दिला तो मंत्र घेऊन तसाच भगवान शंकर पूजेमध्ये बसले होते. भस्मासूर पुढे गेला. भगवान शंकर म्हणले भस्म कुठे. तो म्हटला नाही. मग म्हटलं काय, तो काय म्हटला तुम्ही मला जो दिला त्याचा वापर तुमच्यावर करून बघायचा काय होतो. भगवान शंकर पटकन उठले. अरे बावळट आहे का काय. तू म्हटलं बावळट नाही, भस्मासूर आहे. दिलं त्याच्यात म्हणजे ज्यानं उपकार केला त्याची फेड मी अपकार न करतो. याला भस्मासुराची आवडत नव्हती. ज्यानं उपकार केला, ज्यानं शिकवलं, लहानचं मोठं केलं, मार्ग दाखवला, दिशा दाखवली, सद्गुण शिकवले, सगळं दिलं ऐकलं करून, पण शेवटी पालथ्या गड्यावर पाणी टाकून गेला. भस्मासूर भगवान शंकर बोलू लागले आता कोण वाचवेल मला. भगवान विष्णूची करुणा बाकी प्रभू आले. जंगलामध्ये पळत होते. भस्मासूर मागे होता. जसं स्मरण केलं तसं विष्णू भगवान उपस्थित. काय झालं तेव्हा, काय माझ्यावर उलटला. ऐका ना, आता काय करायचं तुम्हीच काहीतरी मला. भगवान विष्णू म्हटले तुम्ही एक काम करा, या झाडाच्या आडला पहा, मी बघतो काय करायचं. भगवान शंकराला झाडाआड केलं आणि भगवान विष्णूंनी मायावी रूप धारण केलं. मोहिनी अवताराचं असं लावण्य, असं लावण्य. ज्या दिशेने बसणार होते त्या दिशेनं पायातले पैदल छम 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 मायावी शक्तीनं पाऊस पाडला. मंद मंद वारा व्हायला लागला. भस्मासूर आला आणि त्या मोहिनीला बघून तिथंच थांबला. मस्त पैकी चालली होती. भस्मासूर म्हटला तुम्ही कोण. त्याच्या मनातला काम काय झालं, जागृत झाला. तो राक्षस आहे. कामानं देवांना नाही सोडलं, कामाने देवांना नाही सोडलं. इकडे बात ब्रह्मदेव सुद्धा स्वतःच्या कन्येच्या मागे लागला होता. इतका काम बलवान. मग तुम्हाला काही नवीन सांगायची गोष्ट नाही. मी प्रसंग आजचा त्या निमित्तानं सांगतो. जमदग्नी ऋषी आणि वाल्मिकी ऋषी कथा तुम्हाला माहित आहे. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान नापी कर्षित. व्यासांना काय हा श्लोक आवडला नाही. व्यासांनी काय केलं, स्त्रीचं रूप धारण केलं आणि जमदग्नी ऋषीच्या आश्रमात गेले. इतकं सौंदर्य धारण केलं होतं. जमदग्नी ऋषी मोहित झाले आणि तिला म्हणाले मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. ती म्हटली माझ्याशी विवाह करायचा अट आहे. मला खांद्यावर घ्यायचं आणि या आश्रमाला 7 फेऱ्या मारायच्या. किती. जमदग्नी ऋषींनी त्या स्त्रीला मुळात ते व्यासच खांद्यावर घेतलं आणि आश्रमाला फेऱ्या मारू लागले. शेवटी
व्यासरूपातल्या त्या स्त्रीनं आपलं वजन इतकं वाढवलं की जमदग्नी ऋषी कमरेत वाकले. मग अक्कल द्यायची होती, धडा शिकवायचा होता म्हणून लांब केस असे वाढवले आणि जसे केस हातात आले तसे जमदग्नी ऋषी म्हटले तू कोण आहे? तर पुढे पाहता तर भगवान व्यास. हे का बरं? तुम्ही त्या श्लोकाला असं लिहिलंय ना, तो श्लोक असा नाहीये विद्वान नापी करशती. तो श्लोक असा आहे विद्वान अपी करशती. म्हणजे काम इतका बलवान आहे तो विद्वानाला सुद्धा सोडत नाही. हा तो भस्मासूर आहे. भस्मासूर मोहिनीला म्हणाला तुम्ही कोण? मोहिनी म्हटली मी ब्रह्मदेशातली स्त्री आहे, मी देवलोकातली स्त्री आहे, मी सामान्य स्त्री नाही, माझ्या शरीरामध्ये रक्त नाही अमृत आहे. आता हा शृंगार रसातला भाव आहे, पण माझ्या वयाला थोडीशी बंधन आहे म्हणून सगळा शृंगार रस मी तुमच्याकडे बोलत नाही. या शरीरामध्ये रक्त नाही अमृत आहे, या स्तनांमध्ये रक्त नाही अमृत कुंभ आहे, सुगंधी कुंभ आहे. हे शरीर कातड्याचं नाही दिव्य देवा. पाऊस पडू लागला श्वेत वस्त्र आहे, सर्वांग ब्रह्मदेवा याला भस्मासुराला दिसू लागलं. तो म्हटला मग इकडे कशा करता आला? ती म्हटली काही नाही पतीच्या शोधात आहे. ब्रह्मदेव म्हटला मग मी फॉर्म मारत चालेल. आपलं भस्मासुर म्हटला मी फॉर्म मारत चालेल. ते म्हटली तशी काही आठ नाही माझी. मग तो काय आठ काय? मला जसं नाचता येते ना माझ्यासारखाच नाच करणारा पती मला असावा. दोघांचं क्षेत्र एक असावं. म्हणजे कदाचित नसलं तरी आपोआप पदवी लागते. जसं मास्तरची बायको मास्तरी, कुंभाराची बायको कुमारी, वकिलाची बायको. दोघांचं क्षेत्र एक असावं बस. बरं तो हा भस्मासूर म्हटला काय हरकत नाही, मी नाचायला तयार आहे. म्हणजे भस्मासूर मोहिनीच्या तालावर नाचायला तयार झाला. जे जे स्त्रीच्या तालावर नाचतात त्यांना भस्मासूर म्हटलं तर काही हरकत नाही. एखाद्या महाराजाचा सुद्धा नंबर लागू शकतो त्याचा. 7-7 दिवस सप्ताह करून गेल्यानंतर घरी आरती नाही होत होती का? आपलं नाही विचारतात. मोहिनीला ठेका झाला, वेगवेगळ्या प्रकारचे अंगविक्षेप करायला लागले. तसा अंगविक्षेप भस्मासूर करायला लागला. एकदा तिने गुडघ्यावर हात टेकवला, भस्मासूराने गुडघ्यावर हात टेकवला, नंतर कमरेवर हात टेकवला, नंतर उजवा हात गेला, नंतर डावा हात गेला, नंतर खांद्यावर घेतला. नाचता 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 याला दंड करून टाकले. शेवटी तिने एक हात घ्या, तुम्ही हात घेतला आपल्या डोक्यावर ठेवले. भस्मासुराने पण हात घेतला त्याच्या डोक्यावर ठेवला. तिथं समजा मोहिनीच्या संगे इतका देव भोळा आहे म्हणून शिव भोळा. एकदा राजा रावणाला आपल्या आईची दया आली. राजा रावण कोण होता? लंकेचा राजा. आपल्या आईची दया आली
ती काय करायची, समुद्रावर जायची, समुद्रावरती जाऊन शिवलिंग तयार करायची, शिवपिंड तयार करायची, तिला अभिषेक करायची. होय झालं त्याचं. रावणाच्या आईचं नाव कैकसी. रावणाच्या आईचं नाव काय? कैकसी. कैकई नाही. मग आईची दया आली. एक दिवस रावण म्हटला, आई हे तू काय करतेस? ती म्हटली, काय करू, मी शिवाच्या भक्तीशिवाय राहू शकत नाही. रावण पण भगवान भोलेनाथाचा सगळ्यात मोठा भक्त होता, सगळ्यात मोठा भक्त होता. भगवान शिवाची आराधना त्याने चालू केली. सहस्र कमळ तर्पण करायचे होते, एक कमळ कमी पडलं. आई करता वरदान मागायचे, आत्मलिंग मागायचे, त्याकरता त्याने तपश्चर्या आरंभली. 1000 कमळ, एक कमळ कमी पडलं. त्याला आपलं श्री कमळ टाकलं तरी कमीच पडायचं. पुन्हा कापलं, ते टाकून दिलं, पुन्हा दुसरं यायचं. कस काय दुसरं यायचं? दुसरं कस काय यायचं? राम रावणाचं ज्यावेळेला युद्ध झालं ना, त्यावेळेला भगवान श्रीरामाने रावणाच्या कंठावरती 1000 बाण मांडले. किती? 1000. पण 1000 वेळा नवीन शिव तयार व्हायचं. भगवान राम पेचात पडले, हे असं काय होतं? विभीषण गेला आणि रावणाचं गुपित सांगितलं रामाला, त्याच्या कंठात नका बाण मारू, त्याच्या बिंबीत बाण मारा. कारण का? त्याच्या बिंबीमध्ये अमृताची कुपी आहे, त्याच्या बिंबीत अमृताची कुपी आहे, तिच्यात बाण मारा. म्हणून त्यानं 10 वेळा हे क्षीरकमळ भगवान शिवाला अर्पण केलं. म्हणून त्याला दशानन म्हणतात. रावणाला काय म्हणतात? दशानन म्हणतात. भगवान शिव प्रसन्न झाले, जीव द्यायला तयार आहेस, बोल काय लागतं? काही नाही. आईला त्रास होतो, समुद्रावर लागतं, आत्मलिंग पाहिजे. भगवान शंकरांनी बोळा दिल्यानंतर काय लिंग कोणतं मागितलं? शिवलिंग नाही, आत्मलिंग. कुणाचं? शंकराचं. त्याचं नाही, शंकराचं. म्हणजे शक्ती कुणाच्या ताब्यात गेली? भगवान शिवाची शक्ती कोणाच्या ताब्यात गेली? पावर त्याच्या ताब्यात गेली. सगळे देव घाबरले. आता काय करायचं? आता काय करायचं? पण देवाला सुचली होती, हे डायरेक्ट तुझ्या आईच्या हातात दे. मग ती जमिनीवर ठेवू नको, आणि जमिनीवर ठेवलं तर ते गुप्त होईल. सगळ्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली, बुद्धिदाता तूच, आता तूच वाच. त्या जंगलातून समुद्राच्या काठावर आपण चाललो. गणपती बाप्पाने गोवळ्याचं रूप घेतलं, गुराख्याचं. काही वेळा तसं रावणानं बघितलं, तसं गणपतीनं मायावी शक्तीनं त्याला लघवी लावली. इतकी लग्न लागली, पोट दुखायला लागला. गुराख्याच्या विषयात गणपती पुढाला, काय पोट दुखते, विधीला जायचं, ते लिंग घेऊन खाली ठेवू नका, लवकर यायचं, माझ्या गाई जाती. असं बर गेली लग्न. आता ती गणपती लावली होती, याला नव्हती लागली. बरोबर. शुगरवाले तुम्हाला लग्न लागलं, साखर लावली शुगरचा रिपोर्ट काढायचाच नाही. रात्रीतून 2-3 वेळा उठली का समजायचा शुगरचा रिपोर्टच काढायचा नाही. आणि जर एकदाही होत नसेल, झोपायच्या अगोदर फक्त एकदा, आणि सकाळी उठलं समजायचा रिपोर्ट निघले. तुमचं काय म्हणणं? जरा सांभाळून तुमची चांगली शुगर रिपोर्ट तुमचा, पण तब्येत तशी तशीच. आम्ही पंढरपूरला एकत्र वाजलो, केंद्रीय महाराज मॅनेजमेंट. चला शिवरात्री बरं का, आज काळजी करू नका. इथून पुढे तर सगळं सांगायचं आहे, जास्ती वेळ नाही, 10 मिनिटं सांगा. गाई पडत आल्या, आता हा ब्राह्मण होता, कोण? रावण. त्याची आई राक्षसी आणि बाप ब्राह्मण होता. तो ब्राह्मणाचा प्रभाव.
जाणं होतं गळ्यात, कानाला अडकलं, बोलायचं नाही ना. 5 मिनिटं थांबा, पडले टाइम झाला, काय झालं, 2-3 वेळा पहिली शिकली, दुसरी शिकली. आता यानं लावून लग्न, त्याला थोडी लागली. लग्न करता करता समुद्र तयार झाला, एवढी लग्न झाली त्याला. गणपतीने सांगितलं ठेवला, निघालो. तसं ठेवलं तसं लग्न बंद झालं. गणपती गेले अदृश्य. रावण पळत आला, त्या शिवलिंगाला असं आपल्या कमीत घेतलं, पण ते रुतलं खाली, जमिनीत गेलं, गुप्त झालं. त्यावेळेला सगळे देव चिंतामुक्त झाले, वाचले. नाही तर यानं अनेक वेळा बंदिवासात टाकले. गाढवळी राजानं काय झालं, त्या शिवलिंगाला पिळता त्या लिंगाचा आकार गायीच्या कानासारखा झाला. त्या क्षेत्राचं नाव आहे गोकर्ण महाबळेश्वर. असा देव आहे भोळा. पण तो नुसता भोळाच नाही. ज्या राजा रावणानं आत्मलिंग प्राप्त केलं होतं, त्या राजा रावणाने त्याचं वर्णन केले, तो कसा चक्रवर्ती आहे. राजा रावणानं एक स्तोत्र तयार केलं, त्या स्तोत्राचं नाव आहे शिवतांडव स्तोत्र.
राजा रावणासारखा वेगवान कोणी नव्हता, त्याच्यासारखा सामर्थ्यवान कोणी नव्हता, त्याच्यासारखा ज्योतिषी कोणी नव्हता. रावणाचं चरित्र वाचा. ही जी लंका नाही, सोन्याची लंका राजा रावणाची नव्हती. ही जी लंका आहे ना, राजा रावणाची नव्हती, भगवान शंकराची नव्हती. भगवान शंकराचा भाऊ कुबेर, भगवान शंकरांनी आपली प्रिय पत्नी पार्वतीला भेट देण्यासाठी सोन्याची लंका निर्माण केली होती. तिची वास्तुशांती करायची होती. जगातला सगळ्यात विद्वान ब्राह्मण पाहिजे असे मंत्र म्हणाले की मला समाधी लागली, मला समाधी असे मंत्र म्हणाले. आणि मंत्राच्या शेवटच्या उच्चाराला माझी समाधी लग्न झाली. कोण आहे? जगातला सगळ्यात विद्वान ब्राह्मण म्हणून राजा रावणाला असे मंत्र म्हटले. भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकरांनी सांगितलं, हे ब्राह्मणा, तुला काही लागतं ते मागून घे, मी प्रसन्न आहे. मला इच्छा नाही द्यायची, तुझी जी इच्छा ती मी पूर्ण करणार विद्वान. रावण म्हटला, काही लागत नाही, जिची वास्तू शांती केली ती लंका लागते. भोळा महादेव देऊन टाकली. शिव भोळा, पण तरी सुद्धा महादेव चक्रवर्ती म्हणजे महादेव, सबदेव का देव महादेव. नाथ महाराज म्हणतात, अशा भगवंताचे पाय मी माझ्या चित्तामध्ये धारण केलेले आहे. तुमचं लक्ष इकडे आहे. I understand what in your mind. मला त्याचे पाय माझ्या चित्तामध्ये मी धारण केले. आपण त्याचं वर्णन झालं स्वभावाचं. त्याच्या नावातली काही ताकद आहे. आपल्याला वेळ नाही घालवायचा, आता 5 मिनिटात आटवायचं. तुम्हाला उशीर झालाय का? झाला असेल तर सांगा. तुम्ही खाऊन पिऊन आला असाल. मला शिवरात्रीची तुमचा वेळ नको जायला म्हणून मी आल्या डायरेक्ट उभा राहिला. त्याच्या नावातली ताकद वाचे वदता शिवनाम
तयान वागेल क्रोध काम, त्याला कामाची क्रोधाची बाधा होत नाही. कारण का दड 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 दोड 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 शिवाचं नाव घेतल्यानंतर काळ पळतो, कळी काळ कापे तया भेटे. ही नावातली शक्ती महाराज, दर्शनातली शक्ती सांगा. धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. सगळे रावणा शंकराचे भक्त पहा, सगळे भक्त, सगळे भक्त, सगळे श्रीमंत. आणि बाबा पुढे बसलाय शिखरावर, डोंगरावर, हिमालयामध्ये, मोठमोठ्या हिमशिखरांमध्ये, बद्रीनाथ, केदारनाथ, हे धाम कशी आहेत बघा. आणि बाकीची आहेत ना 12 ज्योतिर्लिंग वेगवेगळ्या जंगलांमध्ये तिथपर्यंत जातात. पायी नाही जमलं तर हेलिकॉप्टरनं जातात, तसं नाही जमलं तर डोलीनं जातात, तसं नाही जमलं तर पालखीनं जातात. पण जातात. सगळे श्रीमंत आहे, सगळे श्रीमंत आहे. नाव कोणाचं या सगळ्यात का भक्ती केली त्यांना धर्म भेटला, अर्थ भेटला, काम भेटला, मोक्ष भेटला. सगळ्यात मोठी फलश्रुती एकनाथ महाराज म्हणतात, एका जन्मावर शिव निवारी कळीकाळाचा भेद विठोबा कुमारी उद्या काला झाला एक एक बुक्याची डबी देऊन टाका तुमच्या नावावर वर्ष होती. कांचीपुरी नगरामध्ये सोमदत्त नावाचा राजा होता. ऐका सावधान शिवरात्री कथा, त्रिगुणाला पवित्र करणारी, मानवी जीवनाची सगळी दुःख घालवणारी ही कथा मला 2-3 मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवायची. कांचीपुरी नगरामध्ये सोमदत्त नावाचा राजा आहे. त्याला 500 बायका आहेत, 500 शक्ती तया सुंदरा कामिनी. पण दुर्दैवाची गोष्ट अशी भोगिता नाही झाला थोडा काम. पण एवढ्या सगळ्या स्त्रियांशी अंगसंग करून सुद्धा त्याचा काम पूर्ण झाला नाही. त्याचं सौभाग्य असं की त्या 500 बायकांप्रती 2च स्त्रिया पतिव्रता होत्या. 2च. 500 शक्ती तया सुंदरा कामिनी, तया माझी दोघी पतिव्रता. बाकीच्या पापीनी होत्या. इकडे लक्ष द्या.
बाकीच्या व्याभिचारी होत्या, बाकीच्या जार कर्म करणाऱ्या. ऐका, सगळ्या कीर्तनाचं सार आजचं याच्यात आहे. हे जर ऐकलं तरच शिवरात्र, हे जर नाही ऐकलं तर कीर्तनच ऐकलं नाही, आणि हे जर त्या कीर्तनकारांना सांगितलं नाही तर त्यानं शिवरात्रीचं कीर्तनच केलं नाही. तर तरी पण परंपरेने ही झोप महाराजांची परंपरा. मी बाजारात कीर्तनकार नाही, काय करायचं समजून घ्या तुम्ही. सध्या ब्राह्मणाचा बाजार मांडला लोकांनी. अल्पाक्षर संदिग्धम शब्दवत सारवत ग्रहण. समझने वाले को इशारा ठीक है. ही परंपरा मातुरेश्वराची 35 वर्षाची. त्या परंपरेत सेवेचा मान आहे, हे भाग्य आहे. 500 होत्या बायका, पण 498 व्याभिचारी बायका. परिणाम असा झाला, प्रजेनं जर पाप केलं तर राजाला भोगावं लागतं, राजानं जर पाप केलं तर प्रजेला भोगावं लागतं, पत्नीनं जर पाप केलं तर पतीला भोगावं लागतं, आणि पत्नीनं जर व्याभिचार केला तर पतीचं आयुष्य क्षय होत असतं. आता या स्टोऱ्या 2024 मध्ये सांगितलेल्याच नाही बऱ्या. काय आता स्टेटस असे, आय एम विथ माय फ्रेंड वे टू गोवा, बँकॉक, स्वित्झर्लंड. आणि नवरा काय स्टेटस होतो, माय स्वीट हॉबी असले नवरे नसलं बायका झाल्या भंगाराचा झाला. मला मर्यादा आहे आज, त्याच्यामुळे मी सांभाळतो. मी आज एकही शब्द जाड नाही बोलतो. मी तर माझ्या रोजच्या कीर्तनामध्ये नुसती हसू दे, सध्या हसू. नीतिमा, आचार, विचार, संस्कार. आज शिवरात्र आहे ना, त्याच्यामुळे माझा टॉपिकच नाही, तरी पण आलाय. या सोमदत्त राजाचं आयुष्य कमी झालं त्याच्या पाप करणाऱ्या बायकांपासून. मेला तो मेला, पण वासना शिल्लक राहिली. मरताना वासना अशी शिल्लक राहिली की या नालायक बायकांवर माझं आयुष्य संपलं. पण माझं अकाली निधन झाल्यामुळे माझ्या 2 पतिव्रता पत्नी, त्यांच्या कपाळाचं कुंकू गेलं, त्या विधवा. त्या दोघींमध्ये जीव गुंतला. हा मेला, जन्म घेणे लागेल. आणि माणसाची वासना जर गुंतली तर माणसाला हरणाचा जन्म भेटतो. कशाचा? हरणाचा. मरोनिया जन्म हरणाचा पावला. तो मेल्यानंतर त्या दोघी पण मेल्या. त्या 2 पतिव्रता होत्या ना, त्या पण मेल्या. 498 मेल्या, त्या नरकात गेल्या. त्यांना यमपुरी वास मिळाला. पण या दोघी होत्या ना, हा हरिण झाला ना, त्या कुरंगिनी झाल्या, म्हणजे हरिणी झाल्या. हा एक पाठ. इंद्राच्या दरबारामध्ये भूतसेन नावाचा मुखर आहे. कथा बघा कशी. त्याच्या दरबारातल्या सेवेमध्ये चुकला, इंद्रानं शाप दिला. जंगलात शिकारी तो चंडबिल्ल झाला. भूतसेन नावाचा आणि ज्या जंगलामध्ये सोमदत्त नावाचा राजा हरिण झाला होता, त्या जंगलामध्ये हा चंडबिल्ल झाला. आता बिल्लाला काम काय? शिकार करायची. अनेक दिवस त्याची बायका मला उपाशी मारायला लागली. म्हणून हा एका तळ्याच्या जवळ गेला. त्या तळ्याच्या बाजूला त्यांनी जाळ टाकलं. उंच भूभाग होता, तिथे एक झाड होतं. त्या झाडावरती चढला आणि त्या तळ्याकडे नजर टाकून बघू लागला.
हरिणी 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 नजरेला कोणी दिसतं म्हणून एक झाडाची पानं तोडायचा आणि जमिनीवर टाकायचा आणि हरणाला साथ घालायचा. पान तोडायचं हरणाला साथ घालायचा. वाचन कोणाचं नाव घेऊन राहिलं? हराचं, शिवाचं. दैवी योग असा खाली जिथं बिलवदल पडत होते ना तिथं अति पुरातन त्या जमिनीत शिवलिंग होत. पानं तोडताना त्या पानाच्या देठातलं पाणी गळायचं, त्या शिवलिंगाला जलाभिषेक व्हायचा आणि पाणी तोडलेली त्या शिवलिंगाच्या पिंडीवरती पडायची आणि मुखाने हर हर हो भगवान शिवाचे दूत आले आणि त्याला सांगितलं भगवान शिवाने तुला बोलवले. तो म्हटला मला यायचं नाही. म्हणजे पण तुला आम्ही आलो पण रिकामी हाताने जात नाही, काहीतरी देऊन जावं लागेल. ऐकताय ना? लक्ष आहे का? पुढं सांगू का नको? हो बाई आई हा तुम्हाला ऐकायचं नाही ते तपासून नाही तुमचं चालू कधी ओळखीचं काय माहिती संपलाच ऐका रोगच नाही. मग काय झालं? शिवदूत म्हटले आम्ही रिकामी हातात जात नाही, देऊन जातो. चंड बिलाने काय मागितलं? ते जे हरिण आहे ते हरिण एकटं गुंतलंय, पण त्याला माहित आहे याला परिवार असेल, हा परिवार इथं येईल आणि हा गुंतल्यानंतर याच्या बायकोचं मुलाचं काय संभाषण ते मला ऐकायला यावं. म्हणून त्या चंड बिलाने शिवदूतांकडून वरदान मागितलं की या हरणाची भाषा मला कळा. कथा असते. काही क्षणात त्याची बायको तिथं ज्येष्ठ, तिला 2 हरणं होती पारस, अजून एक दुसरी होती, तिला दिवस गेलेले शेवटी होती. म्हणजे काही दिवसातच ती मुलाला जन्म दिली. त्या खूप वेळ जातो आपला पती परमेश्वर का आला नाही. अशा टायमाला संध्याकाळच्या वेळेला तळ्याजवळ त्या जाळ्यात तिला बघितलं, धाय मुकून रडू लागली. आकांत स्वामी हे काय झालं, हे कसं झालं, तुम्ही कसे गुंतला, तुमच्या जीवाचं बरं वाईट काही झालं तर आम्ही काय करायचं. माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं झालं, पण मला विधवा गुण नाही भरायचं, मला तुमच्या सोबत सखी जायचं. ते हरण म्हटलं तो बाप, 2 लहान लेकरे, त्यांची काळजी कर. ती म्हटली मी जाते, माझ्या सवतीला निरोप देऊन येते, माझ्या लेकरांना सांगून घरी सवतीला निरोप सांगितला, लेकरांना सांगितलं. बराच वेळ संवाद झाला, 1 तास लागतो ही कथा सांगायला, पण मी ओळखतो. शेवटी सगळ्यांचं मनोगत असं झालं की आपल्या बापासाठी, आणि दोघी स्त्रियांचं असं मनोगत झालं आपल्या पतीसाठी आपण सुद्धा त्याग करायचा, आयुष्य संपून टाकायचं. ते गेले, ते सगळे एकमेकाशी रडत होते, गप्पा मारून. हा बिल्ल झाडावरून ऐकत होता, त्याच्या डोळ्याला पाणी आलं. काय बोलतात हे पशु असून सुद्धा एकमेकाच्या जीवाची काळजी करतात. बाबा तुम्ही काळजी करू नका, आई तू काळजी करू नको, ती लहानी होती ना बरोबर, ती म्हणायची भाऊ तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला 2 लेकरं आहेत, मला अजून काही झाले नाही, मी जाते यांच्याबरोबर सती. त्या शिकाऱ्याला सांगते मला मार, माझ्या पोटात लहान बाळ आहे, त्याचा मांस खूप रुचकर लागेल तुला, त्याला सोडून दे. ती म्हटली अगं नाही, ब्रह्महत्येचं पातळ लागेल, तुझा घरी माझ्या मुलांना सांगा तुम्ही व्यवस्थित राहा. मी त्या शिकाऱ्याला सांगते की माझं काही शिल्लक नाही, मला मारून खा, पण माझ्या पतीला सोड, माझ्या कुटुंबाला सोड. ती पिलो की लहान लहान घालण्याची ना, ती त्यांनी आई बापाची तोंड बंद केली. बसा ग, तुम्हाला काय कळतं? बापाला जीव देण्यासाठी मुलाचा जर जीव गेला तर त्याच्या इतकं भाग्य कुठलं असतं. आम्ही मारायला तयार आहोत, आम्ही त्या बिल्लाला सांगतो आमच्यासारखा कोवळा माणूस तुला या पृथ्वीला भेटणार नाही, आम्हाला मार. ही भाषा ऐकून तो घाट विसरला. चंद्रपूर त्यांच्या पुढे गेला, नमन येतो.
हे नमन आहे तुम्हाला. आणि हा एक संदेश, हा एक संदेश शापातून मुक्त होण्यासाठी नियतीनं केलेला हा निसर्ग. भगवान शिवाचे दूत आले आणि त्या सगळ्यांना विमानामध्ये घेऊन गेले. चंडबिल्लाला सांगितलं, तुला या शिवरात्रीपासून पुढच्या शिवरात्रीपर्यंत शिवचिंतन करायचंय, नामस्मरण करायचंय. तुला एका शिवरात्रीनंतर पुढच्या शिवरात्रीला घ्यायला येतो. सगळ्यांचा उद्धार करणारी ही कथा आहे आणि तो दिवस आज आहे. सगळ्यांनी हात करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, उशीर जरी झाला असला, आजच्या कीर्तनाची परंपरा किंवा आज 12 वाजता शिवाभिषेक करायचा असतो, आरती करायची असते, नामचिंतन करायचं असतं, मग झोपायचं असतं. तोपर्यंत झोपायचं नसतो. तुम्हाला कसं करायचं तुम्ही पहा. रोजचं कीर्तन आजचं कीर्तन वेगळं आहे, तर मला जितकी वेळ दिली होती तितक्या वेळेत मी कीर्तन सांगितलेलं आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. सगळ्यांकडे कोणाकडे टाळ्या वाजवा, कौतुक, आशीर्वाद द्या. मातुलेश्वराच्या सप्त्याचं प्रॉफिट काय, तुझ्या बाजूला टाळ्या घेऊन जी उभी आहेत ना, ही या सप्त्याचं कोणी होते दिवसात. सगळ्यांना धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे, त्यांच्याकरता आशीर्वाद. सर्व गुरुजन, गायक, वादक सगळ्यांना धन्यवाद. माझे नित्य सहकारी माऊली भागवत यांना धन्यवाद. दोन्ही गुरुजन माऊली तुमच्या चरणी नतमस्तक होतो. महाराज, आपली पहिल्यांदा भेट झाली, तुमचं मृदंग ऐकलं. आपण वकील आहात, पण सांप्रदायिक क्षेत्रामध्ये इतका मोठा गुरु तुमचा. माऊलीने तुम्हाला उदंड आशीर्वाद द्यावेत, मातुलेश्वराचे आशीर्वाद आपल्याला असावे अशी मातुलेश्वराच्या ग्रामविकास मंडळाला मनापासून धन्यवाद देतो. विठ्ठल
Thank you.